आज आपण मसूरचा भात करणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 कांदे घेतले आहेत कापून, कोथिंबीर, कढीपत्ता, लाल पिवळी शिमला मिरची, कोबी आणि 2 वाट्या मसूर घेतला आहे. इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे. 2 पेला भात घेतला आहे. इथे मी कुकरमध्ये तेल टाकून तेल तापत ठेवलं आहे. तेल गरम झालं आहे. आता मी त्यात 2 तमालपत्र टाकणार आहे. आता कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकणार आहोत. त्याच्यानंतर कांदा टाकणार आहोत. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे, लाल कलर येईपर्यंत. त्यात आपण भाज्या टाकणार आहोत. आता आपण लाल शिमला मिरची, पिवळी शिमला मिरची टाकणार आहोत. तसेच आपण आता कोबी टाकणार आहोत. आणि त्यात आता मसूर टाकणार आहोत. आता आपण त्याच्यात तांदूळ टाकणार आहोत. आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत. अर्धा चमचा हळद टाकली आहे, 1.5 चमचा लाल तिखट आणि बिर्याणी मसाला टाकणार आहोत, 1 चमचा. आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. आता आपण मीठ टाकणार आहोत. पाणी टाकणार आहोत. जेवढा तांदूळ घेतला त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे. आणि कुकरला आपण 3 शिट्ट्या घेणार आहोत. भात थंड झाल्यावर आपण त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकणार आहोत आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आला आहे भाताचा. अशा प्रकारे आपला मसूर भात रेडी आहे. आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.